मी एक अतिशय गरीब आणि गरजू स्त्री होते, कारण काही काळापूर्वीच माझ्या पतीचे निधन झाले होते। त्यानंतर माझ्या मोठ्या नंदेने डॉक्टर प्रियाने मला हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी मिळवून दिली आणि एका पुरुष रुग्णाच्या खोलीत माझी ड्युटी ठेवली। मी तेव्हा नकार दिला, कारण मी एक विधवा होते। पण प्रियाने सांगितले की काळजी करू नकोस, तो कोमात आहे। मी त्या रुग्णाच्या खोलीत राहून त्याची काळजी घेऊ लागले। मात्र दररोज सकाळी जेव्हा मी झोपेतून उठायचे तेव्हा माझ्या आणि त्या बेशुद्ध रुग्णाच्या कपड्यांवर पिवळ्या रंगाचे डाग दिसायचे। एक दिवस दुसऱ्या नर्सने मला विचारले की तुला रात्रीचे किती मिळतात। हे ऐकून मला खूप राग आला, पण मी काहीही न बोलता ते सहन केले। आता मला संशय येऊ लागला होता की काहीतरी गडबड सुरू आहे, म्हणून मी गुपचूप रात्रीच्या वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवली आणि सकाळी उठून ती रेकॉर्डिंग पाहिली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते की तो रुग्ण। आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता। मी स्वतःला एका ओढणीने नीट झाकून ठेवले होते आणि देवाचे नाव घेऊन घराबाहेर पडले। माझ्या मोठ्या नंदेने डॉक्टर प्रियाने माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये ही नोकरी मिळवली होती। ती म्हणायची की रिया, स्वतःच्या पायावर उभी राहायला शिक, दुसऱ्यावर अवलंबून राहू नकोस। आणि खरे तर मलाही कोणावर ओझे बनायचे नव्हते। माझ्या पतीचे निधन होऊन 6 महिने झाले होते। एका अचानक घडलेल्या अपघातात त्यांचे निधन झाले, ज्याची कुणालाही कल्पना नव्हती, आणि त्याच दिवशी माझा पती मला कायमचा सोडून गेला। तेव्हा माझे आई वडील म्हणाले की तू परत घरी ये, पण मी नकार दिला। मी म्हणाले की नाही, मी सासरच्या घरातून परत येणार नाही, कारण माझ्या 3 भावजाया होत्या आणि मला चांगले ठाऊक होते की माहेरी राहणाऱ्या मुलींना किंवा विधवा स्त्रीला हा समाज कशा नजरेने पाहतो। आज जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा प्रियाने सांगितले की तुझी ड्युटी कोमात असलेल्या रुग्णाच्या खोलीत आहे। मी थोडे थांबले आणि तिला प्रश्न विचारला की एक पुरुष रुग्ण? प्रियाने सौम्यपणे सांगितले की रिया, तो बेशुद्ध आहे, तुला त्याच्याकडून काहीही धोका नाही आणि तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे। मी मान डोलावली आणि काहीही न बोलता त्या खोलीकडे निघाले, पण माझ्या मनात एक विचित्र प्रकारचा भार निर्माण झाला होता। तरीही माझा स्वतःवर विश्वास होता। खोलीत शिरले आणि पाहिले तर एक उंच आणि देखणा तरुण खाटेवर अगदी शांत, हालचाल न करता पडलेला होता। त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान दिसत होते, जणू तो वर्षानुवर्ष झोपलेला असावा। त्याला पाहून मला खूप वाईट वाटले। हे देवा, याच्यावर कृपा कर। अजून याचे वय किती आहे? याचे तर अजून खूप आयुष्य बाकी आहे। मनापासून त्याच्यासाठी प्रार्थना करून मी बाहेर पडले, कदाचित यासाठी की माझा पतीही अगदी याच वयाचा आणि याच्यासारखाच दिसणारा होता, उंच, देखणा, कमी बोलणारा, आणि तोही एक दिवस अचानक मला सोडून गेला आणि कायमचा शांत झाला। मी त्या रुग्णाच्या शेजारी जाऊन बसले। माझी देवावर खूप श्रद्धा होती आणि त्यामुळेच मी देवाचे काही भजन हळू आवाजात गुणगुणू लागले। पूर्ण खोलीत एक शांतता पसरली होती। काही वेळ मी त्याच्या शेजारी बसून राहिले आणि मग उठून आजूबाजूचा परिसर पाहू लागले। तिथे काहीच काम नव्हते, म्हणून मी मनात विचार केला की बसून तरी काय करणार। तशीही मला झोप येत होती, म्हणून मी डोळे बंद केले। सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा शरीरात खूप थकवा जाणवत होता, पण मन मात्र शांत होते। पण जसजसे मी माझे कपडे नीट करत होते तेव्हा मला त्यावर काही पिवळसर डाग दिसले। हे पाहून मी घाबरले। हे कसले डाग आणि माझ्या कपड्यांवर कुठून आले? रात्री तर काहीच घडले नव्हते। मी ताबडतोब प्रियाशी बोलले की ताई, माझ्या कपड्यांना काही विचित्र लागले आहे। मला माहीत नाही हे काय आहे, पण मला खूप विचित्र वाटत आहे। हे ऐकून प्रिया एकदम रागवली। रिया, तुला कोमातल्या रुग्णाच्या खोलीत ठेवणं ही माझी फार मोठी चूक होती। जर तू अशा गोष्टी बोलशील तर माझी नोकरी धोक्यात येईल। पण ताई, मी काही बोलले नाही, फक्त तुम्हाला विचारले की। प्रियाने माझे बोलणे मध्येच थांबवले आणि म्हणाली की बस, कोणाशी काही बोलू नकोस आणि फक्त तुझे काम करत राहा। मी शांत झाले, पण मनात एक प्रश्न उभा राहिला की खरेच मी काही चुकीचे केले होते का? आणि फक्त काही विचारल्यावर लगेच गुन्हा ठरतो का? काही तासानंतर जेव्हा मी नर्सिंग रूममध्ये गेले तर तिथे 2 नर्स एकमेकांशी हसत बोलत होत्या। त्यातील एकीने मला पाहिले आणि म्हणाली की रात्रीचा मोबदला छान मिळाला असेल ना? मी आश्चर्यचकित झाले।
मोबदला म्हणजे काय? दुसरी नर्स उपहासाने हसत म्हणाली की अगं, तू अजून नवीन आहेस, तुला अजून समजले नाही वाटतं. मी लाजेने मान खाली घातली, कारण त्यांच्या प्रश्नांवर उत्तरं देण्यासारखे माझ्याकडे काही नव्हते. पण त्यावेळी काही क्षणांसाठी मला असे वाटले की जणू माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आहे. प्रियाताईंनी रागाने मला गप्प बसवले आणि त्या नर्स विचित्र कमेंट करत हसत राहिल्या. तेव्हा मला जाणवले की परिस्थिती काही बदललेली नव्हती, फक्त थोडी अधिक स्पष्ट झाली होती. मला समजले होते की ही जागा जितकी बाहेरून स्वच्छ दिसते तितकी प्रत्यक्षात नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावर आले आणि ड्युटी शीट पाहिले, तेव्हा पुन्हा माझे नाव त्याच खोलीसमोर होते. म्हणजे आता माझी कायमची ड्युटी तिथेच ठेवल्या गेली होती. ताई, माझी ड्युटी दुसऱ्या ठिकाणी लावून द्या, मी शांतपणे विचारले. तेव्हा माझी नणंद डॉक्टर प्रिया खुर्चीवर बसून फाईल पाहत होती. का? आता काय त्रास होतोय? काही नाही, फक्त थोडे अस्वस्थ वाटते. तो रुग्ण पुरुष आहे ना? माझे असे बोलणे ऐकल्याबरोबर डॉक्टर प्रियाचा आवाज चढला. मीच तुला तिथे ठेवले आहे आणि हीच सगळ्यात सोपी ड्युटी आहे. ना आवाज ना गर्दी, आणि तो माणूस कोमात आहे, ना पाहतो ना ऐकतो. त्यामुळे तू सुरक्षित आहेस. जर तू वारंवार जागा बदलत राहशील तर सगळ्यांना संशय येईल. परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी गप्प झाले. तिच्या बोलण्यात अर्थ होता, पण परिस्थिती तर माझ्याच विरोधात होती. काही दिवसातच माझा एक ठरलेला दिनक्रम तयार झाला. संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येणे, युनिफॉर्म घालणे, हजेरी लावणे, थेट त्या खोलीत जाणे, खोलीचे दार बंद करणे, लाईट बंद ठेवणे आणि मशीनच्या येणाऱ्या हलक्या आवाजाने सगळी शांतता व्यापलेली असायची. रुग्णाचे नाव फाईलवर विक्रमसिंह राठोड असे लिहिलेले होते. मी त्याची फाईल पाहिली होती. तो एकाच जागी पडून असायचा. त्याच्या पापण्या हलत नसायच्या. काही दिवसांनी एक रंजक गोष्ट घडली. साफसफाई करत असताना मला खोलीतील एक ड्रॉवर उघडलेले दिसले आणि ते माझ्या नजरेस पडले. त्यात एक जुने घड्याळ, गंगाजलची एक बाटली आणि छोटी डायरी होती. मी ती डायरी उघडली तर त्या डायरीमधील सर्व पाने कोरी होती. त्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलेलं होतं, शांतता सगळं ऐकते. मी ते वाक्य अनेकदा वाचले. त्यात काहीतरी विचित्र गोडवा होता, जणू एखाद्या शांत किंकाळीची साक्ष. पुढच्या दिवशी रात्री मी खोलीत गेले तेव्हा नर्स रूममध्ये मला मीना नावाची नर्स दिसली. तिने मला पाहिले तर नजर चुकवत पुटपुटली, हीच आहे बहुतेक. मी तिचे बोलणे ऐकले, पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. नेहमीप्रमाणे मी त्या रात्री इतर रुग्णांना औषधं दिले, तापमान तपासले आणि माझ्या ड्युटीच्या खोलीत परतले. त्या दिवशी मी खूप छान पुस्तक घेऊन आले होते. मला वाटले की हे पुस्तक विक्रमला वाचून दाखवावे, कारण कोमात असलेले रुग्ण ऐकू तरी शकतात ना. आणि तो बिचारा देव जाणे किती दिवसांपासून तसाच पडून आहे. मी बराच वेळ त्याला पुस्तक वाचून दाखवत राहिले आणि नंतर हळूहळू मला विचित्र असा थकवा जाणवू लागला. मी ठरवले की थोडा वेळ झोप घेते. पण थोडा वेळ झोप घेतल्यावर जेव्हा मला जाग आली तेव्हा 3 तास उलटून गेले होते. म्हणून मला धक्का बसला, कारण त्याच वेळी मला त्याला ड्रीप लावायची होती. मी पटकन उठून आपले काम पूर्ण केले. एक दिवस असे घडले की एक वॉर्ड बॉय खोलीत आला आणि म्हणाला की बाहेर डॉक्टर प्रिया बोलावत आहे. काही डॉक्युमेंट्सवर त्यांना तुमची सही हवी आहे. मी हातातील ग्लोव्हज काढले आणि बाहेर निघणारच होते तेवढं जाणवले की खोलीचे दार लॉक झाले आहे. हे दार तुम्ही लॉक केले का? मी वॉर्ड बॉयला विचारले. नाही मॅडम, दार तर आपोआप बंद झाले. हे ऑटो लॉक सिस्टम आहे, त्यांनी अगदी बेफिकीरपणे उत्तर दिले. मला थोडा संशय आला, पण मी स्वतःला समजावले की कदाचित खरेच अशी सिस्टीम असेल. काही दिवसांनी एक नर्स आली, जिचे नाव कविता. ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली की तुम्हाला माहीत आहे का, तो रुग्ण 5 महिन्यांपासून असाच आहे. 5 महिने? मी आश्चर्याने विचारले. हो, आणि त्याला पाहायला कोणीही येत नाही. फक्त एकदा एक वकील आला होता, तोही मागच्या महिन्यात येऊन गेला आहे. ही बातमी छोटी होती, पण माझ्यासाठी खूप मोठी होती. 1 करोडपती रुग्ण, इतका तरुण, आणि कोणीच त्याची काळजी घेणारा नाही. ते शक्य तरी आहे का? पुढच्या दिवशी रात्री जेव्हा मी त्याचे हात बारकाईने पाहू लागले तेव्हा लक्षात आले की त्याची नखे व्यवस्थित कापलेली होती. गाल नीट केलेला होता.
जणू कोणीतरी नुकतीच त्याची नीट काळजी घेतली होती. मी त्याच्या पापण्यांकडे बारकाईने पाहिले तेव्हा मला हलकीशी हालचाल दिसली. तेव्हा मी दचकले. ताबडतोब मशीनकडे पाहिले तर सगळे नॉर्मल होते. हा सर्व योगायोग होता की काहीतरी वेगळे होते? ही गोष्ट बुद्धीच्या पलीकडची होती. एक दिवस मी हॉस्पिटलच्या स्टोअरमध्ये औषधं आणायला गेले. तेव्हा स्टोअर इन्चार्ज म्हणाला की विक्रम सरांच्या रूमसाठी काही स्पेशल औषध येतात, ते तूच घेऊन जा. मी विचारले की स्पेशल पण का? ते तर कोमात आहेत ना. अशीच ऑर्डर आहे, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तेवढ्यातच मला वाटले की कोणीतरी मला पाठीमागून बघत आहे. मी मागे वळून पाहिले तर सीमा उभी होती. तिला मला काहीतरी सांगायचे आहे असे वाटत होते, पण काही न बोलता थांबून राहिली. म्हणून मी तिच्याकडे गेले. तुला काही सांगायचे आहे का? ती क्षणभर संकोचली. मग म्हणाली की तुम्ही खूप चांगले आहात, पण इथे सगळेच लोक चांगले नाहीत, त्यामुळे सावध राहा. मी तिच्याकडे क्षणभर पाहिले आणि नंतर शांतपणे माझ्या खोलीकडे वळले, पण मनात एक विचित्र ओझे घेऊन. सगळे जरी बेजान असले तरीही असे वाटायचे की भिंती, दरवाजे, ऑक्सिजन मशीन आणि तो शांत पडून असलेला रुग्ण सगळे काही ना काही सांगू पाहत होते. त्यामुळे आता मी फक्त एक नर्स नव्हते, तर एक मूक साक्षीदार होते. आता माझी ड्युटी रोजची सवय झाली होती. संध्याकाळी येणं, रुग्णांच्या खोलीत जाणं, गुपचूप औषधं ड्रीपमध्ये टाकणं, स्वच्छता करणं, कधी त्याचे केस विंचरणं, कधी हातापायांना सौम्य मालिश करणं, जेणेकरून त्याला आराम मिळावा. मला कधी कधी त्याची फार कीव यायची. बिचारा इतका वेळ असा पडून राहत असेल, कसे सहन करत असेल हे सगळं. मी सर्वांच्या नजरेपासून लपून हे करत असे, कारण मला वाटायचे की मी एक विधवा आहे आणि जर कोणाला हे दिसले तर लोक माझ्या चरित्राबद्दल शंका घेऊ शकतात. म्हणून मी दररोज त्याला एखादी छान कादंबरी वाचून दाखवत असे आणि मग खोलीच्या कोपऱ्यात चादर घेऊन झोपून जात असे. या संपूर्ण कामात कोणाशी संवाद नसणे ना कुठला अडथळा. पण काही दिवसांपासून एक विचित्र सवय झाली होती. जणू त्या खोलीत झोपल्यावर माझी झोप एक वेगळ्या शांतीचा अनुभव घेऊ लागली होती. पण रोज सकाळी डोळे उघडल्यावर माझ्या कपड्यांवर पिवळसर डाग असायचे. पहिल्या दिवशी वाटले की कदाचित औषधांचे किंवा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे डाग असतील, पण दुसऱ्या दिवशीही तसेच झाले आणि तिसऱ्या दिवशीही. एक दिवस मी नर्सिंग रूममध्ये ड्रेस बदलत असताना नर्स स्नेहा म्हणाली की रियाताई, तुमचा ड्रेस तर खूपच वापरलेला वाटतोय. रात्रीची ड्युटी चांगली गेली वाटते का? मी पटकन तिच्याकडे पाहिले. तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे? ती हसायला लागली की अगं ताई, मी तर फक्त मस्करी करत होते, तू तर लगेच गंभीर झालीस. तेवढ्यात दुसरी नर्स पूजा म्हणाली की नेहा जाऊ दे, रियाताई खूप चांगल्या आहेत, त्यांना अशा गोष्टी समजत नाहीत. मी तिथून गप्प निघून गेले, पण मनात काहीतरी खूप असल्यासारखं वाटत होतं. हे डाग, हे बोल, हे इशारे, यात काहीतरी नक्कीच विचित्र होतं. पुढे एक वेगळाच प्रकार घडला. ड्युटी दरम्यान एक वॉर्ड बॉय औषध घेऊन आला. मी त्याला गुड इव्हिनिंग म्हटले, पण तो काहीही न बोलता आत आला, औषध ठेवले आणि निघताना दरवाजापाशी थांबून विचित्रपणे हसून म्हणाला की तुम्ही खूपच धाडसी आहात मॅडम. मी गोंधळले. काय म्हटलात तुम्ही? काही नाही, असेच म्हणालो आणि तो निघून गेला. हे पहिल्यांदाच झाले होते की कोणीतरी मला धाडसी म्हटले होते, पण त्या वाक्याच्या पाठीमागे काय लपलेले होते हे मला अजूनही समजलेले नव्हते आणि कदाचित खूप खोल काही होते. पुढच्या दिवशी रात्री जेव्हा मी खोलीत प्रवेश केला तेव्हा दरवाजाचा लॉक नीट तपासला. मला काहीतरी विचित्र जाणवलं. क्लिक होणारा आवाज नेहमीसारखा वाटत होता. जणू दरवाजा बंद तर झाला, पण आतून कडी आपोआप लागली होती. मनात आले की कदाचित सिस्टीममध्ये काही बिघाड असेल. मी मोबाईल काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण खोलीच्या आत नेटवर्कच नव्हते. एका बाजूला भिंतीवर एक जुना व्हेंटिलेटर होता, जो हलका आवाज करून चालत असे, जसे कोणीतरी मंदपणे श्वास घेत आहे. पण यावेळी मी नीट ऐकले तर तो आवाज तेव्हा सुरू होता आणि तेव्हाच बंद होतो जेव्हा मी पुस्तक वाचायला लागते. तर रात्री मी खोलीत काही बदल केले. पलंगाच्या खाली जमिनीवर मी मिठाची एक रेष आखली. वाटले की कदाचित कोणते कीटक येत असतील, पण सकाळी उठून पाहिले तर ती रेष तशीच नव्हती. काही भाग मिटलेला होता, काही जागी रेषा हललेली होती आणि माझ्या कपड्यांवर पुन्हा तेच पिवळसर डाग होते.
आता मी घाबरत नव्हते, पण सावध नक्कीच होते. या सगळ्यामागे काहीतरी रहस्य आहे याची खात्री मला वाटू लागली होती. काही दिवसांनी माझ्या नंदेने मला कॅन्टीनमध्ये बोलावले. ती म्हणाली की रिया, तुझ्याबद्दल तक्रारी येत आहेत, जरा स्वतःच्या वागणुकीकडे लक्ष दे. मी विचारले की मी काय केले. मी फक्त माझ्या कपड्यांवर येणाऱ्या डागांविषयी. बस कर रिया, जर तुला ही नोकरी हवी असेल तर शांत राहा, शिक. खूप प्रश्न विचारशील तर तुझ्यासाठी इथले दरवाजे कायमचे बंद होतील. मी गप्प राहिले, मान डोलावली, पण मनात एक ठाम निर्णय घेतला. पुढच्या ड्युटीला मी माझ्या पतीचा जुना कॅमेरा घेऊन जाणार. तोच कॅमेरा जो त्यांनी मला शेवटच्या वाढदिवशी भेट म्हणून दिला होता. तो आता एक वस्तू नव्हती, तर हरवलेल्या आयुष्याची आठवण होती, आणि कदाचित माझ्या प्रश्नांचे उत्तरही. मी त्याची बॅटरी चार्ज केली आणि एका गुप्त जागी मायक्रो SD कार्ड लावले. आता प्रश्न होता तो कुठे ठेवावा, की सर्व काही रेकॉर्ड होईल आणि कोणालाही संशय येणार नाही. त्या रात्री मी मन सांगेल तसे केले. कॅमेरा मी रुग्णाच्या पलंगाच्या डाव्या बाजूला ठेवला. खोलीतील लाईट तशीच ठेवली. मी रोजच्यासारखी सगळी कामे केली आणि मग कोपऱ्यात चादर घेऊन झोपेसारखी पडले. पण यावेळी झोपेचा अजिबात विचार नव्हता. मी प्रत्येक आवाजावर लक्ष ठेवून होते, पण डोळे बंद, शरीर स्थिर. रात्रीच्या एखाद्या प्रहरी, कदाचित 2 वाजल्यावर मला जाणवले की कोणीतरी हलकीशी हालचाल झाली आहे. ताराची चरचर, जमिनीवर हलकीशी सरसर आणि एखाद्या सावलीसारखी काही. पण मी हलले नाही, गप्पच राहिले. जागे होते, पण मूक साक्षीदारासारखे. काही वेळाने ती हालचाल थांबली आणि पुन्हा नेहमीसारखी शांतता पसरली. पण आता मी नक्की ठरवले होते की या शांततेमागची अस्वस्थता उघड करायची. कॅमेऱ्याच्या माध्यमातून सत्याचे एक नवे पान उघडणार होते आणि कदाचित त्या रात्रीत सर्वात मोठे रहस्य उजेडात येणार होते. सकाळ झाली आणि मी पटकन घरी आले. खोलीचे दार बंद केले, पडदे ओढले आणि कॅमेरा काढून लॅपटॉपला जोडला आणि ती रेकॉर्ड केलेली व्हिडिओ क्लिप पाहायला सुरुवात केली. व्हिडिओ सुरू होताच मी स्वतःला घट्टपणे खुर्चीवर बसवले, कारण मला अंदाज होता की जे काही दिसणार आहे ते कदाचित माझ्या सहनशक्ती बाहेरचं असेल. व्हिडिओची सुरुवात नेहमीसारखीच होती. मी कादंबरी वाचत होते आणि मग एका बाजूला जाऊन झोपले. वेळ निघत गेली आणि मग थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये तो क्षण आला ज्याने माझ्या अंगातील सगळी शक्ती खेचून घेतली. रुग्ण, ज्याला विक्रमसिंह राठोड म्हणून ओळखले जात होते, तो हळूहळू आपल्या बेडवरून उठला. त्याच्या कृतीत कोणताही गोंधळ नव्हता, जणू तो दररोज हेच करत असावा. त्यानंतर अगोदर बसून आपली मान डावीकडे उजवीकडे हलवली, जणू काही पट्टी सोडवत होता. मग तो हळूच चप्पल घालून खोलीत चालायला लागला. व्हिडिओमध्ये त्याच्या चालण्यात तो पूर्ण शुद्धीत आहे हे दिसत होते. तो खोलीच्या एका कोपऱ्यापर्यंत गेला आणि मग परत माझ्या जवळ आला. काही क्षण तो माझा चेहरा पाहत राहिला. माझे डोके चादरीखाली झाकलेले होते आणि मी स्पष्टपणे दिसत होते, गाढ झोपेत असल्यासारखी. मग त्याने माझ्या चादरीचा कोपरा हळूच बाजूला केला, माझ्या केसांना स्पर्श केला, जणू कोणी जवळची व्यक्ती कोणाला प्रेमाने उठवण्याचा प्रयत्न करत असे किंवा फक्त पाहण्याची इच्छा असावी. त्यानंतर त्याने आपल्या रुग्णाच्या कपड्याच्या खिशात हात घातला आणि काहीतरी बाहेर काढले. त्याने एक बोट माझ्या नाकापासून काही इंच अंतरावर ठेवले आणि काही क्षण तसेच थांबला. हे पाहून मला एवढे समजले की तो कदाचित माझ्या श्वासांची चाचपणी करत होता किंवा मला काहीतरी जाणू देत होता. त्यानंतर त्याने बाजूची खुर्ची उचलली आणि माझ्या जवळ ठेवली. ड्रॉवर उघडून त्यातील ती जुनी तेलाची बाटली बाहेर काढली, जी अनेक दिवसांपासून तिथेच ठेवलेली होती. खुर्चीवर बसून त्याने माझे हात हळुवारपणे धरले आणि त्यावर तेल लावायला सुरुवात केली. हळूहळू तो मॉलिश करत राहिला, जणू ही त्याची रोजची सवयच होती. त्याने माझ्या पायावरही तेच तेल लावले. हे सगळे इतक्या शांततेत घडत होते की मला काहीच समजत नव्हते किंवा कदाचित मी बेशुद्ध अवस्थेत होते. काही क्षणानंतर त्याने माझा हात धरूनच ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांततेचा भाव होता, जणू तो एखाद्या खोल दुःखातून बाहेर येऊन आता शांततेकडे वाटचाल करत होता. मग कुठलीही घाई न करता त्याने आपली बाटली परत ड्रॉवरमध्ये ठेवली, चप्पल काढली, खुर्ची परत जागेवर ठेवली आणि परत बेडवर जाऊन त्याच पोझिशनमध्ये झोपला, जसं नेहमी असायचं. मी व्हिडिओ थांबवला. माझे हात थरथरत होते, हृदय जोरात धडधडत होते.
डोक्यात एकच वाक्य घुमत होते की हा माणूस कोमात नाहीये. मी लगेच मोबाईल उचलला आणि प्रियाताईंना कॉल केला, पण त्यांचा नंबर बंद येत होता. मग मी पुन्हा व्हिडिओ सुरू केला आणि काही स्क्रीनशॉट घेतले पुराव्यासाठी. दुपारी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा वॉर्डमध्ये शिरताच मला तोच व्यक्ती दिसला ज्याने काही दिवसांपूर्वी मला धाडसी म्हटले होते. तो हळू आवाजात म्हणाला की तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात का? मी चकित झाले. त्याला कसे कळले? तो पुढे काही न बोलता फक्त मान खाली घालून तिथून निघून गेला. तेव्हाच मला समजले की इथे अजूनही असे लोक आहेत. ते सगळे जाणतात पण शांत आहेत. मी थेट प्रियाताईंच्या ऑफिसकडे गेले. दारावर टकटक केली. आत गेले आणि काही न बोलता मोबाईल त्यांच्या समोर ठेवला आणि व्हिडिओ चालू केला. त्या संपूर्ण व्हिडिओ शांतपणे पाहत राहिल्या. व्हिडिओ संपल्यावर त्यांनी मोबाईल माझ्या दिशेने ढकलला आणि म्हणाल्या की हे सगळं बनावट आहे. तुझा हा व्हिडिओ हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर प्रश्न निर्माण करतोय. तू तुझी नोकरी धोक्यात टाकते आहेस. मी ठामपणे म्हणाले की हे स्वप्न नाही, ही सत्यता आहे आणि ही गोष्ट आता माझ्यापुरती राहणार नाही. त्यांनी कठोर स्वरात उत्तर दिले की रिया, सध्या तू खूप भावनिक अवस्थेत आहेस. चांगले होईल की काही दिवस सुट्टी घे. मी उत्तर दिले की नाही, मी माझ्या ड्युटीवर येणार आणि त्याच खोलीत त्याच ठिकाणी. त्या फक्त माझ्याकडे पाहत राहिल्या आणि मी ऑफिस बाहेर निघून गेले. सायंकाळी जेव्हा मी स्टोरूममध्ये औषधं घेण्यासाठी गेले तेव्हा एक नर्स माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली की जो माणूस त्या बेडवर झोपलाय तो फक्त झोपलेला नाहीये, तो पाहतो आणि ऐकतो सुद्धा. मी विचारले की तुला कसे समजले? ती म्हणाली की कधी कधी जेव्हा मी काही करत असते तेव्हा तो हसायचा. त्याच दिवशी मला समजले की काहीतरी बरोबर नाहीये. आता माझ्यासमोर एकच मार्ग उरला होता. पुढच्या रात्री त्याच्यासमोर सत्य मांडायचं. मी तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, प्रत्येक वेळी ही आशा ठेवून की कदाचित हा माझा भ्रम असेल, काही टेक्निकल चूक, एखादा फ्रेम कट असेल, काहीतरी जे सिद्ध करेल की मी चुकते आहे. पण प्रत्येक वेळी सत्य अजून स्पष्ट होत गेले. तो माणूस ज्याला सगळे कोमात आहे असे मानत होते तो पूर्णपणे शुद्धीत होता. त्याच्या डोळ्यांच्या हालचाली, शरीराच्या हालचाली, वागणे सगळेच त्याच्या शुद्धीचा पुरावा होते. जेव्हा तो माझ्या हातावर तेल लावत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे शांत भाव होते ते खोटे नव्हते. जणू तो एखाद्या पूजेत तल्लीन झाला होता आणि हेच सगळे माझ्या मनाला अधिक गोंधळात टाकत होते. यावेळेस मी अजून काही पुरावे गोळा केले. बेडच्या चादरीवरचा एक डाग टिश्यूवर घेतला. ती तेलाची शिशी फोटोसहित टिपली आणि प्रत्येक क्षण आपल्या नोट्समध्ये नोंदवला. माझा उद्देश फक्त सत्यापर्यंत पोहोचण्याचा होता. ना कोणाला बदनाम करायचे, ना कोणाशी भांडायचे. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा प्रियाताईंच्या ऑफिसमध्ये गेले. दार बंद होते. मी हलक्याशा आवाजात टकटक केली. त्या आत फाईल्समध्ये काहीतरी वाचत होत्या. मी म्हणाले की ताई, तुम्हाला अजून एकदा व्हिडिओ दाखवायचा आहे. त्यांनी वर पाहिले. रिया, तू थांबणार नाहीस का? ताई, फक्त एक नजर, त्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. मी लॅपटॉप त्यांच्या समोर ठेवला, व्हिडिओ चालू केला आणि शांतपणे बसले. व्हिडिओ चालूच होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हळूहळू बदलू लागले. प्रत्येक फ्रेमसोबत त्यांना खात्री वाटू लागली होती की मी खोटे बोलत नाहीये, पण त्या मानायला तयार नव्हत्या. व्हिडिओ संपल्यावर त्यांनी लॅपटॉप बंद केला आणि हळू आवाजात म्हणाल्या की हा व्हिडिओ खोटा आहे. तू हे कोणाकडून तरी एडिट करून घेतला आहेस. अशा प्रकारचे आरोप लावून तू तुझी आणि माझी नोकरी धोक्यात घालत आहेस. मी म्हणाले की ताई, तुम्हाला माहीत आहे की हे खोटं नाही. तुम्हाला सगळं माहीत आहे. बस, पुरे झाले. त्या रागाने म्हणाल्या, जर तू हा व्हिडिओ कोणाला दाखवला किंवा ही गोष्ट कुठे पसरली तर मी व्यवस्थापनाकडे तुझ्या विरोधात तक्रार करून तुला नोकरीवरून काढायला भाग पाडेन. मी आश्चर्याने त्यांच्या डोळ्यात बघत राहिले. तिथे ना सहानुभूती होती ना दया, फक्त एक अडथळा होता. जणू त्या स्वतःच कुठल्या तरी मजबुरीत अडकलेल्या होत्या. माझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक गोष्ट दुसरी नव्हती की ज्यांच्यावर मी सर्वाधिक विश्वास ठेवला होता तीच व्यक्ती माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होती. मी शांतपणे बाहेर आले. कॉरिडॉरमध्ये नर्स सीमा भेटली. एका नजरेत तिने सगळे ओळखले. सगळे नकार देत आहेत का? तिने हळूच विचारले. मी फक्त मान डोलावली. तुला काही दाखवायचे आहे असे म्हणत ती मला पुन्हा स्टोरूमकडे घेऊन गेली. तिथल्या एका जुन्या कपाटातून तिने एक लिफाफा काढला. त्यात विक्रमसिंग राठोडचे जुने रिपोर्ट होते. हे बघ, असे म्हणत तिने एक पिवळसर पान काढले. हे त्याचे न्यूरो रिपोर्ट आहेत.
जे कधीच रजिस्टरमध्ये जोडले गेले नाहीत. यात लिहिले आहे की रुग्णाला झोपेची औषधं देण्यात आली होती, पण त्याचा रिस्पॉन्स नॉर्मल आहे. कोमासारखा काहीही पुरावा नाही. मी ते रिपोर्ट हातात घेतले. जणू एखादे शस्त्रच पकडले होते. तुझ्याकडे हे कधीपासून आहेत? मी विचारले. खूप काळापासून, पण कधीही धाडस झाले नाही की कोणाला दाखवावे. आता दाखवशील? मी म्हणाले. आता लपवणे म्हणजे गुन्हा आहे. त्या संध्याकाळी मी ते रिपोर्ट, व्हिडिओ आणि फोटो सगळे एका फोल्डरमध्ये ठेवले आणि थेट हॉस्पिटलच्या एका वरिष्ठ प्रशासकीय डॉक्टर रोहन यांच्या ऑफिसमध्ये गेले. ते स्वभावाने कठोर होते, पण तितकेच तत्वनिष्ठ आणि समजूतदारही होते. सर, मला एक खूप गंभीर गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मी त्यांना सगळे सांगितले. ते म्हणाले की तुझ्याकडे पुरावे आहेत का? मी सर्व फोल्डर त्यांच्यासमोर ठेवले. त्यांनी एक एक गोष्ट बारकाईने पाहिली, व्हिडिओ चालवला, रिपोर्ट तपासले आणि मग म्हणाले की जर हे खरे असेल तर संपूर्ण सिस्टमच खोट्यावर चाललेली आहे. हो सर, आणि माझी नणंद डॉक्टर प्रिया यांना सगळं माहीत आहे. त्यांनी लगेच फोन उचलला, कोणाला तरी बोलावले आणि मला म्हणाले की तू शांतपणे परत तुझ्या ड्युटीवर जा. पुढचे आम्ही बघू. त्याच रात्री माझ्या मनाने एक निर्णय घेतला की आता जे काही होईल ते होईल, पण मी सत्यापासून मागे हटणार नाही. रूममध्ये आले तर विक्रम नेहमीप्रमाणे शांत पडलेला होता, पण आज पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहून मी ना घाबरले होते ना गोंधळले होते. कारण आता मला हे समजले होते की तो बेशुद्ध नाही, फक्त शांत आहे. आणि पण आता मी शांत राहणार नव्हते. डॉक्टर रोहन यांनी व्हिडिओ पाहून सांगितले होते की ते सगळं हाताळतील, पण 2 दिवस उलटून गेले तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. त्या दिवसात प्रियाताई एकदाही माझ्याशी बोलल्या नाहीत, फक्त नजर माझ्यावर टाकली, जणू मी त्यांच्या दृष्टीने आता पूर्णपणे निरुपयोगी झाले होते. ड्युटी तीच, खोली तीच, रुग्ण तोच आणि तेच तणावपूर्ण वातावरण. मी विचार करू लागले की फक्त व्हिडिओ आणि तोंडी तक्रार पुरेशी नाही. मला असे काही पुरावे हवे होते जे फक्त दिसतीलच नाही तर वाचूनही सिद्ध होतील. त्याच रात्री मी एक योजना आखली. नाईट ड्युटी दरम्यान जेव्हा वॉर्ड बॉय क्लार्क स्टोर रूममध्ये गेला, तेव्हा मी शांतपणे नर्सिंग रूमच्या मागे गेली, जिथे रुग्णांच्या फाईल ठेवलेल्या असतात. मी वेळ वाया न घालवता एकामागून एक फाईल पाहू लागली, फक्त विक्रमसिंह राठोड हे नाव शोधण्यासाठी. आणि नाव सापडताच मी पटकन परत खोलीत आले. दरवाजा बंद केला, बेड लॅम्प लावला आणि फाईल उघडली. पहिल्याच पानावर लिहिलेले होते की रुग्ण डीप कोमात, मेंटेन 3 महिने. हीच ती गोष्ट होती जी सगळे सतत सांगत होते. पण दुसऱ्या पानावर एक वेगळा कागद चिकटलेला होता, जणू घाईघाईत जोडलेला. त्यावर छोटेसे नाव लिहिले होते, विक्रमसिंह राठोड, स्थिती स्टेबल, अंडर प्रोटेक्टिव्ह ऑब्झर्वेशन. विक्रम राठोड हे नाव आत्ता मला ओळखीचे वाटू लागले. काही महिने आधी जेव्हा मी पतीसोबत एका ठिकाणी गेले होते, तेव्हा त्याने सांगितले होते की विक्रमसिंह राठोड हा एक मोठा उद्योगपती होता. रिअल इस्टेट, टेक्स्टाईल आणि खूप साऱ्या संस्था, सगळीकडे त्याचे नाव आहे. मी आणखी पाने उलटू लागले. रिपोर्टमध्ये काही माहिती गायब होती, जणू कोणीतरी मुद्दाम काही गोष्टी लपवल्या होत्या. एका जुन्या एक्सेल प्रिंटच्या मागे हाताने लिहिलेले काहीसे मला दिसले. हे खास केस आहे, विशेष लक्ष द्या, हा कधीही शुद्धीत यायला नको. मी ती फाईल दुपट्ट्यात गुंडाळून परत जागेवर ठेवून दिली. आता माझ्या मनात एक नवीन प्रश्न उभा राहिला. जर हा माणूस इतका पॉवरफुल आहे, तर मग त्याला इथे लपून का ठेवल्या गेले? आणि हा कोण आहे जो याला कधीही शुद्धीत यायला नको असे म्हणतोय? दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमधल्या जुन्या नर्स सुमनताई यांच्याशी बोलायचं ठरवलं. त्या सकाळच्या शिफ्टमध्ये आणि गेली 20 वर्ष इथे काम करत होत्या. हॉस्पिटलच्या भिंतींसारख्या शांत पण सगळे जाणून असलेल्या. कॅन्टीनमध्ये चहा घेताना मी विचारले की ताई, तुम्हाला विक्रमबद्दल काही माहिती आहे का? त्या क्षणभर थांबल्या. का विचारतेस? तसे काही नाही, पण काही रिपोर्ट विचित्र वाटतात आणि तो रुग्ण जसा दाखवला जातोय तसा नाही वाटत. त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि मग हळू आवाजात म्हणाल्या की तुला कोणी धमकी दिली आहे का? आत्तापर्यंत नाही, पण खरे जाणून घेण्याची शिक्षा फार काळ दूर राहत नाही. सुमनताई थोडा वेळ शांत झाल्या, मग हळूच म्हणाल्या की हा माणूस काही महिन्यांपूर्वी विष प्रयोगाच्या केसमध्ये इथे आला होता. त्याची अवस्था खूपच गंभीर होती, पण तो वाचला. पोलिसात रिपोर्ट दाखल झाला होता, पण दुसऱ्याच दिवशी ती कारवाई बंद झाली.
का? मी विचारले. असे सांगण्यात आले की कुटुंबाला शंका आहे की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण ती आत्महत्या नव्हती रिया. मी त्याच्या कपड्यांवरच्या खुणा पाहिल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे, जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा त्याने स्वतः तोंडाने सांगितले होते की मला माझ्याच लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला. मग हे सगळे लपवले का गेले? कारण त्याने स्वतःच सांगितले होते की त्याच्या जिवंत असल्याची बातमी बाहेर येऊ नये. त्याचे म्हणणे होते की मला मरणाच्या जवळ समजून जे चेहरे उघडे पडतात त्यांना पूर्ण उघडे होऊ दे. मी थक्क झाले. म्हणजे तो कोमात नव्हता? नाही बाळा, त्याने फक्त एक नाटक केलं आहे जेणेकरून खरे गुन्हेगार समोर येतील. तुम्ही ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. नेहमी वाटायचं सांगावं, पण पुन्हा तोच जुना भीतीचा प्रश्न. नोकरी टिकवायची होती, पण तुझ्यात ती हिंमत आहे जी आमच्यात नव्हती. माझ्या डोळ्यासमोर त्या सगळ्या रात्री फिरू लागल्या, ज्या रात्री तो माणूस माझ्या जवळ येत असे, माझ्या हातावर तेल चोळून शांतपणे निघून जात असे. मी किती अज्ञानी होते, पण आता नाही. मी परत रूममध्ये आले आणि खोलीचे दार बंद करून काही वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. तो नेहमीसारखा तसा शांत पडलेला होता, पण आता त्याची शांतता मला समजू लागली होती. मी स्वतःशी म्हणाले की तू झोपलेला नाहीस, तू सगळे पाहतो आहेस. आणि आता मीही तुला पाहत आहे. आता मी फक्त एक नर्स नव्हते, मी त्याच्या कहाणीचा एक भाग बनले होते. अशी भूमिका जी सगळ्यांच्या नजरेपासून लपलेली होती. मी एक शांत साक्षीदार होते आणि सत्याच्या अगदी जवळ पोचले होते. सुमनताईंच्या शब्दांचे पडसाद माझ्या मनात घुमत होते. त्या जे काही सांगून गेल्या होत्या ते केवळ काही गुपित नव्हते, ती एक मोठी जबाबदारी होती. विक्रम राठोड जिवंत होता, शुद्धीत होता आणि स्वतःला मृत घोषित करून आपल्याच लोकांना उघड करत होता. हॉस्पिटलमध्ये काही लोक जे आम्ही जबाबदार समजत होतो ते एखाद्या किमतीवर शांतपणे विकल्या गेले होते. आणि माझी नणंद डॉक्टर प्रिया, ती कुठे उभी होती? तिला हे सगळं माहीत होते का की मी फक्त एक प्यादे होते? माझ्या मनाने तिच्याकडे पुन्हा एकदा वळावे, विचारावे असे वाटले. पण आता मला कळून चुकले होते की माझे प्रश्न तिच्याकडे नसून त्या माणसाकडे आहेत ज्याने स्वतःला मृत समजण्याचे नाटक केले होते. त्याने मला रात्रीमध्ये स्वतःजवळ बसवले आणि शांतपणे सगळं पाहत राहिला. त्या दिवशी मी माझी नाईट ड्युटी पूर्ण केली. कोणाशीही काही बोलले नाही, कुणाचे तोंड पाहिले नाही. मनात फक्त एक विचार आला की आज बोलायचे आहे, आज पडदा उचलायचा आहे. मी हॉस्पिटलच्या मंदिरात गेले, मस्तक टेकवले, प्रार्थना केली आणि मग चेंजिंग रूममध्ये जाऊन युनिफॉर्म घातला. आज मी माझ्या पतीने दिलेले ते घड्याळ घातले जे मी फक्त खास प्रसंगीच घालायचे. आज माझ्या मनात कमजोरी नव्हती, निश्चय होता. मी खोलीत शिरले आणि दरवाजा बंद केला. खोली अंधारात बुडाली होती. फक्त मॉनिटरची निळसर रोशनी भिंतीवर सौम्य प्रकाश टाकत होती. मी हळूहळू बेडजवळ गेले. मन धडधडत होते, पण पावले ठाम होती. मला सगळे माहीत आहे, मी सौम्य स्वरात म्हणाले. आता हे नाटक थांबवा. तो क्षण काही क्षणांचा पाहुणा होता. अचानक एका क्षणात त्याने डोळे उघडले. मी दगडासारखी स्तब्ध उभी होते आणि तो विक्रमसिंग राठोड पूर्ण शुद्धीत मला पाहत होता. शेवटी तू सत्य जाणलेस रिया, तो हळूच म्हणाला. किती दिवस चालले होते हे सगळे नाटक? मी विचारले. त्याच्या आवाजात जराही कंप नव्हता. दिवस झाले, खरे तर काही महिन्यांपासून, पण तू आल्यावर हा सगळा खेळ एका वेगळ्याच दिशेला वळला. पण तू मला का निवडलेस? मी तुला नाही निवडले, परिस्थितीने तसे केले. तुझी काळजी, तुझे मुखराणे, तुझा चांगुलपणा, तुझा स्वभाव हे सगळे नकळत माझ्यासाठी विश्वासाचे कारण बनले. आणि प्रिया? मी विचारले. ती सगळे जाणते का? नाही, प्रियाला फक्त इतकेच माहीत आहे की मी जिवंत आहे. बाकी सगळी गोष्ट तिच्यापासूनही लपलेली. पण ती स्वतःला सुरक्षित ठेवायला जाणते. तुझे मुखराणे माझ्यासाठी फार कठीण होते. तुला माहीत होते की मी काय म्हणते तरीही तू शांत राहिलास. तो क्षणभर गप्प झाला, मग म्हणाला की मी असह्य होतो. जर कोणावर विश्वास ठेवला असता तर सगळे उद्ध्वस्त झाले असते. मलाही तुझ्यावर शंका होती, पण तूच सर्व काही स्पष्ट केलंस. मी त्याला विचारले की आता तुला काय हवे आहे? तो म्हणाला की सत्याचे संपूर्ण रूप दाखवायचे आहे. माझ्या जवळचे भाऊ, बहिणी, बिझनेस पार्टनर सगळ्यांनी मला संपवण्याचा प्लॅन केला. मला विष दिले, गाडीचे ब्रेक फेल केले आणि मग मला हॉस्पिटलमध्ये दाखल करून माझ्या मृत्यूची बातमी पसरवली. मी विचारले की आणि तू हे सगळे निमूटपणे सहन केलेस, इथे लपून राहणे स्वीकारलेस? नाही रिया, मी वेळ विकत घेतली आहे. इथून बाहेर प्रत्येक गोष्ट धोकादायक आहे.
पण आतून मी प्रत्येक गोष्ट नोंदवत आहे. माझे वकील, माझे गुप्त सुरक्षा रक्षक आणि काही विश्वासू लोक पूर्ण रिपोर्ट तयार करत आहेत. आता मी फक्त एका खास क्षणाची वाट पाहतोय आणि तोपर्यंत मी काय करू? आता तुला काहीच करायचे नाही. तू फक्त माझ्या सत्याची साक्षीदार झाली आहेस. मी खुर्ची ओढून त्याच्या जवळ ठेवली आणि बसले. मी नुसती तमाशा पाहणारी नाही आहे विक्रम. मी हॉस्पिटलच्या भिंतीच्या पलीकडे खूप काही सहन केले आहे आणि जे काही घडले त्यात माझाही वाटा असणार आहे. तो हसला. तुझा वाटा तर सगळ्यात मजबूत आहे. कदाचित या कहाणीची सुरुवात तूच आहेस. आम्ही दोघे शांत झालो. खोलीत केवळ मशिनांचा मंद आवाज ऐकू येत होता. त्या रात्री मी झोपले नाही, तोही नाही. पहिल्यांदा 2 जागते जीव त्या एका खोलीत एकत्र होते. नाही कुठला पडदा, नाही कुठलेही खोटे. सकाळ झाली तेव्हा बाहेर उजाड होता, पण माझ्या आत पहिल्यांदा शांतता होती, कारण आता माझ्यासमोर कुठलाही पडदा नव्हता. जेव्हा विक्रम शांतपणे म्हणाला की मला माहीत होते की तू सगळे समजून घेशील, तेव्हा माझे पाय आपोआप मागे सरकले. त्याच्या आवाजात दिलासा होता, पण माझ्या मनात मात्र प्रचंड राग उफाळून आला. मी दीर्घ श्वास घेतला आणि कुठलाही संकोच न करता म्हणाले की तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास. तू मला दररोज या खोलीत ठेवलंस, तुझं सत्य लपवलंस आणि मला मात्र एका तमाशासारखं बनवलंस. तो काही क्षण गप्प राहिला, मग हळू आवाजात म्हणाला की नाही रिया, मी तुझी परीक्षा घेत होतो. एखाद्या माणसाच्या स्वभावाची परीक्षा घेण्यासाठी वेळ लागतो आणि मी प्रत्येक टप्प्यावर पाहत होतो की माझ्या गैरहजेरीत कोण निष्ठा दाखवत आहे. तू हे सगळं केलंस, त्याला बहुतेक लोक काही किंमत देत नाहीत. मी तोंड दुसरीकडे वळवलं, जणू आपली नाराजी लपवायची होती, पण सत्य हेच होते की त्याच्या बोलण्यात वजन होते. माझ्या आत्मसन्मानाची मी तडजोड करू शकत नव्हते, पण हे मान्य करावे लागले की जो इतक्या मोठ्या कटासमोर एकटा उभा आहे तो कोणावरही लगेच विश्वास ठेवू शकत नाही. तुला कधी समजले की मी संशय घेऊ लागले आहे, असे मी विचारले. तेव्हा तो म्हणाला की त्या दिवशी जेव्हा तू माझा हात झटकला, तर रात्री मी तुझ्या डोळ्यात विश्वासाऐवजी प्रश्न पाहिले होते. मी खुर्चीवर बसले. विक्रम त्या स्थितीत पडून होता, पण त्याच्या डोळ्यात ती खोली होती जी खोटे लपवणाऱ्यांमध्ये नसते. तुला या सगळ्यातून नेमके काय हवे आहे? मी स्पष्ट शब्दात विचारले. न्याय. आणि आता त्या व्यक्तीची हमी जी सगळ्यांनी सोडले तेव्हा ती माझ्यासाठी उभी राहिली. त्याची ती ओळ माझ्या हृदयात बाणासारखी घुसली. एक क्षण आला तेव्हा मी विचार करू लागले की खरेच माझे असणे इतके महत्त्वाचे झाले होते का? मी काही मागितले नव्हते, न काही मान्य केले होते, पण पुन्हा तोच विचार डोक्यात आला. कदाचित देवाने मला इथे एका उद्देशासाठी पाठवले होते. आता तू पुढे काय करणार आहेस? मी विषय पुढे नेला. माझी कायदेशीर टीम माझ्या सहीची वाट पाहत आहे. जसा मी हॉस्पिटलमधून पूर्णपणे बाहेर पडण्याच्या स्थितीत येईन तेव्हा माझ्या भावांवर, मेवण्यांवर आणि 2 पार्टनर्सवर क्रिमिनल केस फाईल होईल. सगळे कायदेशीर मार्गाने होईल. आणि या हॉस्पिटलचे काय? इथे तर सगळ्यांनी आपली शांतता विकली आहे. तेव्हा तो म्हणाला की डॉक्टर रोहन माझा माणूस आहे. तोच माझा खास होता. त्याचाही विश्वास बसवणं कठीण होतं, पण आता तो सगळे हाताळतो आहे. प्रियालाही बाहेर यावे लागेल. फक्त वेळेची वाट पाहतोय. ती माझी नणंद आहे. मी अचानक म्हणाले. मला समजत नाही ती या सगळ्यात का गप्प राहिली. विक्रमने शांतपणे उत्तर दिले की कदाचित ती फक्त स्वतःला सुरक्षित ठेवू पाहत होती. काही लोक निर्दयी नसतात, फक्त कमकुवत असतात. त्याचे हे उत्तर माझ्या मनाला टोचणारे होते. ते खरे होते, पण स्वीकारणे फार कठीण होते. तुला कसे कळले की मी तुझ्यासोबत आहे? मी अचानक विचारले. तू इथे बसलेली आहेस तेच पुरेसं आहे. त्याने माझ्याकडे पाहिलं, पण त्याच्या नजरेत काही मिळवण्याची हाव नव्हती, फक्त आभार होते. त्या रात्री जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा पहिल्यांदाच माझ्या मनाला शांतता जाणवली. मी नर्सिंग रूममध्ये गेले आणि पुढच्या 3 दिवसांची ड्युटी बदलून घेतली. हेच ठराविक होते की या 3 दिवसात मी प्रत्येक गोष्ट पाहणार, ऐकणार आणि नोंदवून ठेवणार जी या कटाची भाग असू शकेल. दुसऱ्या दिवशी मी सुमनताईंचा विश्वास मिळवला. मी त्यांना सांगितले की काहीही झाले, कोणी काही विचारले तर फक्त एवढेच सांगा की रिया रुग्णांच्या प्रायव्हसीची काळजी घेत आहे. त्यांच्या उत्तरात त्यांनी आपली पर्स उघडली आणि त्यातून एक जुना फोटो काढला. हा त्या दिवशीचा आहे जेव्हा त्याचे भाऊ पहिल्यांदा इथे आले होते. मी त्या दिवशी काही रेकॉर्डिंग सेव्ह केल्या होत्या. मी नेहमी विचार करत होते की हा फोन कधी द्यावा, पण आता वेळ आली आहे. मी तो फोन घेतला. रात्री घरी जाऊन त्यातील व्हिडिओ ऐकला. विक्रमच्या भावाचा आवाज होता. हा नालायक अजूनही काम मेला नाही. डॉक्टरला डोस वाढवायला लागेल.
खूप आधी तुझ्या कागदांवर सही न करता मेला तर सगळा प्लॅन उद्ध्वस्त होईल. माझ्या हाती अजून एक पुरावा आला. मी ती क्लिप कॉपी करून सुरक्षित ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती विक्रमला ऐकवली. त्याने शांतपणे ऐकले, डोळे बंद केले आणि म्हणाला, आणि आता खेळ संपायला आला आहे. मी म्हणाले की नाही, अजून एक पाऊल उरले आहे. कोणते? तुझे सगळ्यांसमोर येणे, ज्यांनी तुला मेलेला समजून तुझे वाटप करून टाकले. तो हसला आणि हळूच म्हणाला की तर तू माझ्यासोबत आहेस. आता मी मागे हटू शकत नव्हते. आता आम्हा दोघांनाही माहीत होते की हा फक्त एक कट नव्हता, तर एका नवीन सत्तेची सुरुवात होती. आणि त्या सत्यात माझी भूमिका संपलेली नव्हती, तर खरी सुरुवात झाली होती. जेव्हा मी विक्रमला ती ऑडिओ क्लिप ऐकवली, त्याने एक क्षण डोळाही हलवला नाही, जणू त्याला आधीच सगळे माहीत होते. पण त्या क्षणानंतर त्याची शांतता बदलली होती. आता तो वारंवार नोट्स पाहू लागला, कॉल्स करू लागला, फायली तपासू लागला, जणू युद्धाचा शेवटचा प्लॅन तयार करायचा असतो आणि त्याला तो स्वतः पूर्ण करायचा असतो. मी फक्त पाहत होते, ऐकत होते आणि शिकत होते. हेच ते दिवस होते जेव्हा मला जाणवले की जर एखाद्या माणसाने अक्कल आणि संयम वापरला तर संपूर्ण जगाची साजिशही त्याला मोडू शकत नाही. रूममध्ये त्याचे वकील वारंवार येत, गुप्त कागदांवर सह्या घेतल्या जात आणि वर गुप्त संदेश पाठवले जात. मी एक दिवस विचारले की ही सगळ्यात सुरक्षित माध्यम आहे का? विक्रमने उत्तर दिले की हेच सुरक्षित आहे. ते लोक माझ्यापेक्षा जास्त शहाणे आहेत, पण निष्काळजी मात्र नक्कीच आहेत. त्यांच्या चालाकपणानेच त्यांना उघडे पाडले. त्याच संध्याकाळी जेव्हा मी ड्युटी संपून बाहेर निघणारच होते, तेव्हा एक गाडी शांतपणे हॉस्पिटलच्या मागच्या दरवाजाजवळ येऊन थांबली. गाडीतून 2 माणसे उतरली. एकाच्या हातात लॅपटॉपची बॅग होती. तो आत गेला आणि सरळ विक्रमच्या खोलीत शिरला. माझ्या मनात आले की ही अंतिम कारवाईची सुरुवात होती. पुढच्या दिवशी हॉस्पिटल बाहेर मीडियाचे लोक उभे होते, पण ना काही गोंधळ ना आवाज. शांतपणे पोलिसांच्या 2 गाड्या आल्या आणि हॉस्पिटलच्या मागच्या मार्गाने 3 लोकांना ताब्यात घेऊन गेल्या. त्यांचे 2 चेहरे होते जे मी विक्रमच्या फाईल्सवर सही करताना पाहिले होते. नंतर समजले की 1 महिन्याची रेकॉर्डिंग, साक्षीदारांचे जबाब आणि आर्थिक व्यवहारांची सगळी कागदपत्रे तयार करण्यात आली होती. विक्रमने सगळे स्वतःच्या हाताने ठेवले होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही हे समजू दिले नाही की तो कधी, कुठे आणि कसा वार करणार आहे. संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे रुग्णांच्या फाईल्स अद्ययावत करत होते. तेव्हा डॉक्टर रोहन यांनी मला बोलावून घेतले. तुझ्यासाठी एक खास निरोप आहे, असे म्हणत त्यांनी मला एक पांढरा लिफाफा दिला. मी तो उघडला तर आत एक साधा कागद होता, ज्यावर फक्त 2 ओळी लिहिल्या होत्या. उद्या सकाळी मी हॉस्पिटल सोडतोय. तू माझे आयुष्य वाचवलेस, विक्रम. या 2 ओळी माझ्यासाठी साध्या नव्हत्या. मी एक संपूर्ण प्रवास अनुभवला होता आणि आता असे वाटत होते की त्याचा पहिला टप्पा संपला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम गुप्तपणे, पूर्ण सुरक्षितपणे हॉस्पिटलमधून बाहेर गेला. त्याच्या जाण्याने खोली रिकामी वाटू लागली, जणू भिंतीवरील घड्याळ थांबले होते आणि ऑक्सिजन मशीनचा आवाज फक्त एक रटाळ गोंगाट बनून राहिला होता. माझी ड्युटी सुरूच होती, पण माझे मन त्या खोलीतच कुठेतरी अडकले होते. प्रियाताई 2दा कॉरिडॉरमध्ये भेटल्या, पण त्या डोळे खाली घालून म्हणाल्या की मला खरंच माहीत नव्हते की हे प्रकरण इतके गंभीर आहे. कदाचित मी वेळीच काही बोलले असते तर बरे झाले असते. मी त्यांना काही दोष दिला नाही, फक्त इतकेच म्हणाले की वेळ सत्य उघडायला लागला की आपण सगळे गप्प बसतो. काही दिवसांनी जेव्हा सगळे काही सामान्य झाले, तेव्हा एक दुपारी मी माझ्या खोलीत कपडे व्यवस्थित करत बसले होते. तेव्हा दरवाजावर टकटक झाली. सीमा तिथे उभी होती, हातात एक छोटा पांढरा लिफाफा घेऊन. हे तुमच्यासाठी आहे, बाहेरून आले, असे म्हणत ती निघून गेली. मी लिफाफा उघडला तर आत एक साधे कार्ड होते. त्यावर सोनेरी अक्षरात लिहिले होते लग्नाचे आमंत्रण आणि खाली लिहिले होते रिया वेड्स विक्रम. माझे हात कापू लागले. मी कार्ड बंद केले, जणू काही चुकून वाचले असावे, पण ते कार्ड खरे होते आणि माझे नावही खरे होते. मी फोन उचलला आणि सुमनताईंना फोन लावला. ताई, मला काहीतरी मिळाले, कदाचित तुम्हाला ऐकून धक्का बसेल. त्यांनी शांतपणे माझे बोलणे ऐकले आणि फक्त इतकेच म्हणाल्या की बाळा, ज्याचे भले देव ठरवतो त्याच्यासाठी असे निर्णय तोच घेतो. त्यानंतर मी कोणालाही काही बोलले नाही. 2 दिवस विचार करत राहिले की हे नाते उपकाराची परतफेड आहे की खरंच एका नव्या नात्याची पायाभरणी. तो माणूस ज्याला मी सगळ्यात असुरक्षित समजत होते, आज माझ्या दारात एक वचन घेऊन उभा होता. शेवटी मी देवापुढे नतमस्तक झाले
आणि निर्णय माझ्या हृदयावर सोपवला. आता एक पाऊल पुढे टाकायचे होते, पण हे पाऊल आयुष्याच्या दिशेने होते. मी ते आमंत्रण अनेक दिवस उशीखाली ठेवले होते. मी ते पुन्हा पुन्हा उघडायचे, वाचायचे आणि परत ठेवायचे. विक्रमचा निर्णय मला धक्कादायक नव्हता, पण मी विचार करत होते की मी खरंच त्याच्या नव्या सुरुवातीचा भाग होऊ शकते का. हे माझ्यासाठी सोपे नव्हते. अनेक रात्री मी देवाशी संवाद साधत घालवल्या. जर हे नाते माझ्यासाठी चांगले असेल तर माझ्या मनाला शांती दे, आणि जर नसेल तर मला नकार देण्याची ताकद दे. मी एकटी होते, पण कमजोर नव्हते. आता जो निर्णय घ्यायचा होता तो फक्त भावनांवर नाही, तर बुद्धी आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर घ्यायचा होता. तिसऱ्या दिवशी मी सुमनताईंना घरी बोलावले. त्यांच्यासाठी चहा बनवला आणि विचारले की तुम्हाला काय वाटते. जर मी हो म्हणाले, त्या काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या की रिया, तू त्या माणसाला तेव्हा आधार दिलास जेव्हा सगळ्या जगाने त्याला मृत मानले होते. आज जर तो तुला आयुष्याचा सन्मान देत असेल तर तो तुझा अधिकार आहे. मी त्यांचे बोलणे ऐकून नकळत मान खाली घातली. दुसऱ्या दिवशी मी फोन घेतला. विक्रमच्या वकिलाला फोन केला आणि फक्त इतकेच म्हणाले की माझे उत्तर हो आहे, पण काही अटींसह. वकील म्हणाले की मी त्याला सगळे सांगतो. संध्याकाळी विक्रमचा मेसेज आला की तुझ्या सगळ्या अटी मला मनापासून मान्य आहेत. लग्न साधे असेल आणि नाते फक्त सन्मानावर आधारित असेल. या उत्तराने माझ्या मनाला शांती मिळाली. मी ती लाल साडी काढली जी माझ्या पहिल्या लग्नात घातली होती. त्या साडीत अनेक जुन्या आठवणी होत्या, पण आज त्यात एक नवे वळण जोडले जाणार होते. लग्नाची तारीख ठरली. एका छोट्या हॉलमध्ये. ना बँड, ना वाजंत्री, ना कोणता थाटमाट. फक्त 2 जीव, 2 कुटुंब आणि 2 साक्षीदार. त्या दिवशी मी माझ्या पहिल्या लग्नातील साडी आणि माझ्या पहिल्या पतीने दिलेले छोटेसे लॉकेट घातले, जे मी नेहमी हृदयाजवळ ठेवायचे. सुमनताई माझ्यासोबत होत्या आणि सीमाही आली होती. ती म्हणाली की रियाताई, तुम्ही खूप छान दिसताय. मी फक्त प्रार्थना करेन की हा आनंद तुमच्यासोबत कायम राहावा. पंडितजींनी मंत्र सुरू केले. आम्ही दोघे एकत्र बसलो होतो. विक्रम पूर्ण वेळ शांतपणे, गंभीरपणे मान खाली घालून बसला होता. जसजसे विधी सांगितले गेले त्याने तसे तसे ते पूर्ण केले. जेव्हा त्याला माझ्या कपाळावर कुंकू लावायला सांगितलं तेव्हा त्याचे हात थोडे कापले, पण मी डोळ्यांनी इशारा करून त्याला परवानगी दिली. त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावले. मग मला मंगळसूत्र घातले. प्रत्येक विधीमुळे माझ्या मनावरील ओझे हलके होत गेले. मग आमचे 7 फेरे झाले. प्रत्येक फेरीचे वचन मी मनापासून उच्चारले आणि देवाला प्रार्थना केली की ज्या प्रवासाची सुरुवात तू माझ्या संयमातून घडवलीस त्याचा शेवटही माझ्या भल्यासाठीच कर. ना फोटोग्राफर होता, ना व्हिडिओ, ना कोणती सोशल मीडिया पोस्ट. फक्त माझ्या हृदयात त्या क्षणाची एक आठवण जपली गेली, जिथे माझी निष्ठा आणि खरे प्रेम एका नव्या नात्यात गुंफल्या गेले. परत आल्यावर सुमनताईंनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या की तू फक्त कोणाची पत्नी नाहीस, एक प्रेरणा आहेस. लग्नानंतर विक्रम मला म्हणाला की मी जगाला दाखवले की मी मेलो आहे, पण तू मला जाणवू दिलेस की मी खरेच जिवंत राहण्यास योग्य आहे. तू ज्या प्रकारे माझी काळजी घेतलीस, माझा विचार केलास, माझ्या एकटेपणाला रोज दूर करण्याचा प्रयत्न केलास, त्यामुळे तू माझ्या हृदयात विशेष स्थान मिळवलेस. मी हसत म्हणाले की म्हणूनच तर तू दररोज माझे हातपाय चोळायचास. तो थोडासा लाजला आणि म्हणाला की हो, कारण मला नेहमी वाटायचे की तू माझ्यासाठी किती मेहनत करतेस आणि थकतेस. फक्त त्या मेहनतीचे समाधान म्हणून मी तेवढे करायचो, काही विशेष नाही. आम्ही कोणताही हनीमून प्लॅन केला नाही, ना परदेशी सहलीला गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही एका मंदिरात गेलो. तिथे पूजा केली, गरिबांना कपडे वाटले, सगळे एकत्र केले. अगदी साध्या माणसांसारखे, जे एका असाधारण संकटातून बाहेर पडले होते आणि आता शांतपणे साध्या आयुष्याचा प्रयत्न करत होते. माझ्या आयुष्यातील परीक्षा संपल्या नव्हत्या, पण आता त्या मला एकट्याने पार करायच्या नव्हत्या. हे लग्न कोणत्याही उपकाराचे उत्तर नव्हते, तर 2 वेगळ्या मार्गांनी चालणाऱ्या वाटा एका वळणावर एकत्र आल्या होत्या. अशा संगमाचे नाव होते. मी एका अशा नव्या आयुष्यात पाऊल टाकले होते, जिथे माझा जीवनसाथी माझ्या सगळ्या गोष्टी जाणून होता, ज्या मी लपवायचे ठरवले होते. त्याने मला जसे स्वीकारले ते कोणत्याही उपकारापेक्षा मोठे नव्हते. लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक नवी शांतता आली, पण ती दुःखानंतरची नव्हती. ती देवाच्या कृपेने मिळालेली करुणा होती. मी तीच रिया राहिले, साधी, देवावर विश्वास ठेवणारी. फक्त इतकाच फरक होता की आता माझे प्रत्येक पाऊल कोणाच्या तरी साथीने पडत होते. विक्रमने लग्नानंतर कधीही माझ्यावर कोणतेही अधिकार गाजवले नाहीत,
काहीही लादले नाही. त्याच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, विश्वास. एका सकाळी नाश्ता करताना तो म्हणाला की मला वाटले तू तुझे आयुष्य तिथून पुन्हा सुरू करावेस जिथे तू थांबली होतीस, पण यावेळी पूर्ण आत्मविश्वासाने. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. म्हणजे? मी एक छोटे हॉस्पिटल विकत घेतले आहे. ते गरीब आणि गरजू, विशेषतः विधवा महिलांसाठी आहे. मला वाटते तू त्याची जबाबदारी घ्यावीस. तुझ्यासारख्या स्त्रिया कोणत्याही जागेचं चित्र बदलू शकतात. मी तो नाश्ता चहासोबत संपवला, पण माझे मन इतके भरून आले की काही क्षण श्वास घेणेही विसरले. जर माझ्या अस्तित्वामुळे कोणाच्या हृदयात धैर्य निर्माण होऊ शकते तर मी तिथे नक्कीच जाईन. काही आठवड्यानंतर मी एका नव्या विभागाची जबाबदारी घेतली. तिथे येणाऱ्या स्त्रिया बहुतांश विधवा, घटस्फोटित किंवा आधाराच्या शोधात असलेल्या मुली होत्या. मी त्यांच्यात मिसळायचे, कोणताही भेदभाव न करता. एकदा एक नर्स म्हणाली की मॅडम, तुम्ही खूप वेगळ्या आहात. तुम्ही कधी चिडत नाही, कधी ओढत नाही, पण सगळे तुमचे ऐकता. मी हसत म्हणाले की कारण मी तीच भाषा बोलते जी तुमच्या हृदयात आहे. मी ते सगळे अनुभवले आहे जे तुम्ही आता अनुभवत आहात. एक दिवस प्रियाताई हॉस्पिटलमध्ये आल्या. मी ऑफिसमध्ये बसून रिपोर्ट तपासत होते तेव्हा दारावर टकटक झाली. दार उघडले. त्या हळूच आत आल्या. चेहरा ओला, मान खाली. मला तुझ्याशी बोलायचं आहे रिया, त्या हळू आवाजात म्हणाल्या. मी त्यांच्यासाठी खुर्ची पुढे केली. मला माहीत आहे की मी खूप काही लपवले. जे बोलायला नको ते बोलले. मी स्वतः घाबरले होते, स्वार्थात अडकले होते. पण तू जे केलेस ते मी कधीच करू शकले नाही. मला माफ कर. मी फक्त इतकेच म्हणाले की तुम्ही माझी नणंद होत्या आणि आजही आहात. नाते रक्ताने नाही, नियतीने बळकट होते. मी तुम्हाला माफ केले. मग आम्ही दोघी काही क्षण शांत बसलो. काही नाती शब्दांशिवाय दुरुस्त होतात. घरी परतल्यावर मी काही लग्नाचे कपडे काढले. आता माझा दिवस हॉस्पिटलमध्येच जायचा आणि संध्याकाळ मुलींसोबत. देवाने मला मुलींचे सुख दिले होते, त्या छोट्या जीवांना ज्यांना मी माझ्या प्रार्थना आणि संयमाने जवळ ठेवले होते. एक दिवस माझी मोठी मुलगी म्हणाली की आई, सगळ्या बायका तुमच्यासारख्या बळकट असतात का? मी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, नाही ग, पण जी बाई संयम आणि सत्याला आपले हत्यार बनवते तिला कोणीही कधीच नमवू शकत नाही. विक्रम अनेकदा संध्याकाळी उशिरा यायचा, पण नेहमी माझ्याकडून दिवसभर काय घडले ते ऐकायचा. कधी कधी स्वतःहूनही 2 शब्द बोलायचा. आमच्या नात्यात कधीही दिखावा नव्हता, पण विश्वास खूप होता. एकदा मी हॉस्पिटलमधून काम संपवून निघताना त्या दारासमोरून गेले जिथे माझी पहिली ड्युटी होती. तीच खोली जिथून माझी परीक्षा सुरू झाली होती. आता ती खोली सामान्य रुग्णांसाठी वापरली जायची. बाहेर नव्या रंगाने भिंती रंगवल्या होत्या आणि फलकावर लिहिले होते की आशीर्वाद कक्ष. मी क्षणभर थांबले, भिंतीला हात लावला, डोळे बंद केले आणि मनापासून प्रार्थना केली की हे देवा, तुझा आभार, कारण तू माझ्या जखमातून माझे भविष्य घडवलेस आणि प्रत्येक पावलावर मला आधार दिलास. ना डोळ्यात अश्रू, ना काही तक्रारी, ना दुःखाची एकही आठवण उरली होती. कारण जिथे दुःख सुरू झाले तिथेच आज माझ्या सन्मानाचा पाया उभा राहिला होता. आता मी हॉस्पिटलची इन्चार्ज आहे. एक पत्नी आहे, एक आई आहे, पण त्याहून मोठे मी ती स्त्री आहे जी जाणते की जर नियत स्वच्छ असेल तर परिस्थिती कशीही असली तरी मार्ग आपोआप तयार होतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.